नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण 12 योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे 60 ते 90% अनुदान। मित्रांनो, हे 60 ते 90% अनुदान कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या 12 योजना आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जर व्हिडिओ तुम्ही अर्ध्यावरती सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुम्हाला योजनांपासून वंचित ठेवू शकते आणि अनुदानापासून देखील वंचित ठेवू शकते। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासन आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजनांची घोषणा केली आहे। दरम्यान आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या काही महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, खरं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी असंख्य योजना सुरू केल्या आहेत। कृषी समृद्धी योजना पण अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 2025 आणि 2026 या आर्थिक वर्षात तब्बल 22 कोटी 29 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्यात आधुनिक शेती, पायाभूत सुविधा आणि हवामानाकुल तंत्रज्ञानाला अधिक गती मिळणार आहे। यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असा विश्वास व्यक्त होतोय। महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने 22 जुलै 2025 रोजी ही योजना कार्यान्वित केली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वी मॉडेलवर योजनेची उभारणी करण्यात आली असून जिल्ह्यात उत्पादन खर्च कमी करण्यापासून ते मूल्य साखळी मजबूत करण्यापर्यंत अनेक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। दरम्यान आता आपण कोणत्या योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळणार या संदर्भातील माहितीच आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेच्या माध्यमातून 60 ते 90% अनुदान मिळणार आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीत वाढ करून नवी तंत्रे स्वीकारावीत यासाठी शासनाकडून विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते। 12 विविध प्रकल्पांवर अनुदान देण्यात येत आहे। सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 60% तर अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 90% इतके उदार अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, या बाबींसाठी मिळणार अनुदान, मित्रांनो, ज्या 12 योजना आहेत त्या आता खालीलप्रमाणे आपण सविस्तर समजून घेऊयात। मित्रांनो, नंबर 1, शेडनेट हाऊसमध्ये मातीविरहित ब्लूबेरी लागवड। नंबर 2, मातीविरहित हळद लागवड। नंबर 3, स्ट्रॉबेरी लागवड। नंबर 4, मध उत्पादन व प्रक्रिया केंद्र। नंबर 5, कांदाजळ उभारणी। नंबर 6, केळी लागवड प्रकल्प। नंबर 7, शीतगृहाची उभारणी करणे। नंबर 8, एकात्मिक पॅक हाऊस। नंबर 9, जीवामृत स्लरिंग युनिट। नंबर 10, ऑटोमॅटिक फर्टिगेशन आणि इरिगेशन युनिट। नंबर 11, भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया केंद्र। आणि नंबर 12, ग्रेडिंग, वॅक्सिंग आणि पॅकिंग युनिट या इत्यादी 12 योजनांसाठी आता सरकार अनुदान देणार आहे। मित्रांनो, आता याच्यासाठी अर्ज कसा करायचा तर मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे यांनी शेतकऱ्यांना ही संधी गमावू नका असे आवाहन केले आहे। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमुळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, नव्या पिकांचे प्रोत्साहन आणि शाश्वत शेतीची पायाभरणी अधिक बळकट होणार आहे।